माहित आहे का की ह्या महागड्या पार्लर्स आणि सॅलॉन्समध्ये जेव्हा केमिकल युक्त अशी ट्रीटमेंट चेहऱ्यावर केली जाते त्यानंतर ते एक सिक्रेट लेप लावतात जो की तिथे अँटी एजिंग आणि ग्लो आणण्याचं काम करतो। हा सिक्रेट लेप आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। या सिक्रेट लेपसाठी आपल्याला हव्या 4 वस्तू। पहिली वस्तू जी आहे ती आहे मुलतानी माती। ही या फेस मास्कसाठी बेसचं काम करणार आहे। मुलतानी माती आपल्या त्वचेला टाईट करून ग्लो आणण्याचं काम करत असते। त्यानंतर दुसरी वस्तू आपल्याला हवी आहे कडुलिंबाची पानं। हे कडुलिंबाची पानं चांगली बारीक वाटून त्याची पेस्ट करून घ्यायची आहे। कडुलिंब आपल्या त्वचेला स्वच्छ करते आणि पिंपल फ्री करते। तिसरी वस्तू आहे कोथिंबिरीचं पाणी। कोथिंबीर बारीक करून कपड्याने गाळून त्याचा रस काढून घ्या। कोथिंबीर अँटी एजिंगसाठी मेन इन्ग्रेडियंट आहे आणि शिवाय त्वचेचा वर्ण सुद्धा उजळवणार आहे। चौथा सिक्रेट आहे कस्तुरी हळद। कस्तुरी हळद जसं की आपल्याला माहित आहे हळद ही वर्ण गोरा करते, तर हे सगळे इन्ग्रेडियंट मिळून इथे अँटी एजिंगचं आणि वर्ण उजळ करण्याचं काम करणार आहे। तर हे चारही वस्तू व्यवस्थित मिक्स करा आणि त्याची एक पेस्ट झाल्यानंतर हे मिश्रण मी तुम्हाला एक टिप देणार आहे त्याप्रमाणे करा। हे मिश्रण तुम्ही फ्रीजमध्ये ठेवा। फ्रीजमध्ये ठेवल्यामुळे ते गार होईल आणि ह्याच मिश्रणाच्या ह्या लेपाच्या थंडाव्यामुळे आपली त्वचा ही टाईट होते आणि चिरतरुण दिसायला मदत होते। अशा प्रकारे हा लेप चेहऱ्यावर लावल्यानंतर तुम्ही 15 मिनिट ठेवा आणि 15 मिनिटांनंतर साध्या पाण्याने आणि थोडं थंड गार पाण्याने चेहरा धुवून घ्या। तुम्हाला एकदम उजळ आणि चिरतरुण अशी स्किन मिळेल। तर हे आहे अँटी एजिंगचं महागड्या पार्लरचं सिक्रेट। तुम्ही नक्की ट्राय करा। तुम्हाला जेव्हा कधी एखाद्या फंक्शनला जायचं असेल किंवा फेशियल नंतर हा मास्क जर तुम्ही लावला तर तुमची त्वचा इतकी उजळेल की प्रत्येक जण तुम्हाला तुमच्या त्वचेचं उजळ असण्याचं सिक्रेट विचारेल। नक्की ट्राय करा आणि तुमचा अनुभव मला कमेंट करून सांगा।